भरपूर अ, पोथी वाचतो, पारायण करतो, पण ती गोष्ट आम्हाला जी हवी ती पूर्ण होत नाही. या पूर्वसंचित कर्मांमुळे ह्या गोष्टी घडतात का? तर असं असतं का काही पूर्वसंचित कर्म? बघा आता हे आध्यात्मिक दृष्टिकोनानेच मला म्हणावं लागेल ना. हं, हां. पहिली गोष्ट तर आपण आहे ना, प्रारब्ध संचित तर घेऊन आलोय, त्यामुळे आपण गटंगळ्या खातोय. दुसरी चुकी काय करतोय, महाराजांची भक्ती न समजता करतोय आपण. हं. इथे बी गटंगळ्याच खाणार आपण. काही जणांचं जप अर्धवट आहे, तर ग्रंथ बरोबर आहे. काही जणांचं ग्रंथ बरोबर आहे, तर जप जप अर्धवट आहे. वगैरे. हे पहिले हे सिक्वेन्स काय आहे, हे शिकायचं आपल्याला. हां. प्रारब्ध आणि संचित बघा, हे तर ब्रह्मजींनी लिहिलंय, आपण इथं आलेलो आहे. तर जे लिहिलेलं आहे ते घडत राहणार आहे आपल्या बाबतीत. हं. आपल्याला महाराजांची भक्ती मार्ग स्वीकारायचा आहे बरोबर. आणि महाराजांच्या हिशोबाने जे बी काही नियम आहेत, हं, ते नियमांचं पालन करायचं आहे आणि आपलं जीवन सफल करायचं आहे. प्रॉब्लेम आल्यानंतर सोल्युशन हुडकण्यापेक्षा भक्ती मार्गामध्ये अशा गोष्टी आहेत, की प्रॉब्लेम येणारच नाही. हं, हं. आल्यानंतर का हुडकायचं आपण? आपण काय करतोय चुका? प्रॉब्लेम आलं, की महाराज, महाराज मग हे पारायण करा, हे करा, ते करा. मग ते येणार नाही ह्याची काळजी घेऊ ना आपण. तर वाह! भक्ती मार्गामध्ये हे शिकवलं जातं, बाबा हे प्रॉब्लेम येणार नाही. तू हे नियम पालन कर, म्हणजे हे प्रॉब्लेम बी येणार नाही. हां. आता बऱ्याचशा गोष्टी आपण चुका बी करतोय. हं, महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन, मठांमध्ये जाऊन. तर हं. त्या पण चुका नाही करायच्यात आपल्याला. ते ओके. चुका समजण्यासाठी आपण जे काही चुका करतोय ते समजण्यासाठी तर क्लास करायचा आपल्याला. हां, हां, हां. शिकायचंय, की बाबा महाराजांना काय आवडतं आणि हं, काय हं. आवडत नाही. हे सिंपल आहे. हे शिकायचं पहिलं आपल्याला. मग ह्याच्यात काय जनरली चुका करतात लोकं? ह्याच्यात जनरली चुका म्हणजे काय आहे, न समजता कोणाचं बी ऐकायचं आणि करत बसायचं. हे हं, सगळ्यात मोठी चूक हीच आहे. आता समजा मी तुम्हाला म्हणलं बखर वाचा, पण तुम्ही हं. मला उलट विचारलंच नाही, "तू वाचलंय का?" हां, तू मला वाचायला सांगतो, "तू वाचलंय का?" "तू वाचलेला नाहीये." मग तू आम्हाला कसं काय सांगतोय वाचा? हां, "नाही, हां. मला अनुभव आला." ठीक आहे, तुला अनुभव आला, पण ह्याचा अर्थ थोडी की मला बी अनुभव येणारच आहे. स्वार्थासाठी आपण बखर वाचूच शकत नाही, ग्रंथ वाचावा नाही. ओके. ग्रंथ कशासाठी आहे? आपल्याला महाराजांच्या जवळ जाण्यासाठी, वाह! की बाबा आपण काय अशी सेवा करू महाराजांची, की आपण जवळ जाऊ शकतो. हं, हं, त्याच्यासाठी हं. ॲक्चुअली ग्रंथ आहे. स्वार्थासाठी ग्रंथ वाचणार तुम्ही, फक्त शब्द वाचणार आहे तुम्ही. तुम्हाला मतितार्थ कळणार नाही. त्याच्या आतमध्ये जो प्रेम आहे महाराजांचा, जो ज्ञान आहे, तो तुम्हाला मिळणारच नाहीये. करेक्ट. हां. नुसतं आपण वाचतोय का त्यांनी सांगितलंय. हं. ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि आपल्याला काय शिकवलं गेलं लहानपणापासून? "बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले." अशा व्यक्तीकडून आपल्याला ऐकायचं की जो ॲक्चुअली महाराजांचे नियम पालन करतोय स्वतः. तो स्वतः लॉयल आहे महाराजांविषयी.